काका, समुद्रस्थान हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. कधीपासून तुम्ही सुरुवात केली याची आणि काय त्याच्या मागे रहस्य आहे? एक दिवशी मी असं ध्यानाला बसलो होतो, तर महाराजांनी नेवरे बीचवरतीच माझं समुद्रस्नान कर असा एक संदेश दिला किंवा संकेत दिला. त्याप्रमाणे मी दरवर्षी, आता हे आमचं 4थं वर्ष आहे, तर दरवर्षी आपण समुद्रस्नान हे नेवरे बीचवरच करतो. आणि त्यांची एक इच्छा आहे की मला समुद्रस्नान जे करशील ते तू दरवर्षी माघी पौर्णिमेलाच कर. तर दरवर्षी माघी पौर्णिमेलाच आम्ही समुद्रस्नान करतो. असा हा समुद्रस्नानाचा सोहळा प्रत्येक भक्तांनी याची डोळा पाहावे म्हणून तुम्ही माघी पौर्णिमेला, दर फेब्रुवारीमध्ये माघी पौर्णिमा येते, त्या माघी पौर्णिमेला तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. आणि अतिशय सुंदर सोहळा असतो, प्रत्येक भक्तांनी तो बघावा अशी माझी नम्र विनंती आहे. काका, जर स्वामींच्या घरी यायचं असेल नरबेल, श्री क्षेत्र नरबेला, तर इकडे कसं यायचं? किंवा ठाणे किंवा मुंबईच्या लोकांना जर येत असेल तर पेण मार्गे तुम्ही येऊ शकता. पेण, पनवेल, त्याच्यानंतर तुमचं चिपळूण आणि निवळी फाटा. निवळी फाट्यापासून जो गणपतीपुळेकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती नरबे फाटा म्हणून आहे. त्या नरबे फाट्यावरती स्वामींचं घर आहे. आणि नरबे गावात न जाता नरबे फाट्यावरती रोडवरच आपलं घर आहे स्वामींचं. तर तुम्ही पुण्याच्या लोकांसाठी तुम्ही कराड मार्गे आंबा घाटातून येऊ शकता. आणि निवळी फाट्या म्हणजे फाट्यावरून गणपतीपुळेकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यावरती नरबे फाटा म्हणून हे आहे. तिथं तुम्ही स्वामींचं किंवा गुगल मॅपवर सुद्धा हे स्वामींचं घर तुम्ही पाहू शकता. श्री समर्थ सृष्टी स्वामी निवास एवढं जरी तुम्ही गुगलवर टाकलं तरी तुम्हाला ते मॅप प्रमाणे स्वामींच्या घरापर्यंत तुम्ही पोचताल. काका, एक सांगा की आज जशी लोक आली होती, जर कोणाला बसवरती ग्रुप बरोबर यायचं असेल, जसं समुद्र स्नान आज आपण दरवर्षी पुण्यातून काही बसेस सोडतो. त्या बसेसद्वारे तुम्ही समुद्र स्नानाला येऊ शकता. आणि त्याचे नॉमिनल चार्जेस घेतो आपण, काही फारसे असे चार्जेस नसतात. तर त्यावेळी राहण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था आपण करतो. धन्यवाद काका. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.